हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण बघत आहोत भारतीय राज्यघटना. हे पुस्तक आहे बाय रंजन कोळंबे सरांचे. याच्यामधले जे कलमाचा अभ्यास आपण करत आहोत, याच्या अगोदर कलम 1 ते 4 बघितलेलो आहोत आपण. कलम 1 ते 4 हा जो आहे तो भाग 1 मध्ये येतो. त्याच्यामध्ये भाग 1 कलम 1 ते 4 आपण बघितलेलं आहोत. जर कोणी बघितलं नसेल तर हे कलम 1 ते 4 बघून घ्या. आता आपण कलम 5 सुरू करणार आहोत आणि कलम 5 जो आहे तो आहे भाग 2 मध्ये. भाग 2 मध्ये कलम 5 सुरू होतो आणि भाग 2 मध्ये दिलेला आहे नागरिक तत्व. म्हणजेच भारताचे नागरिक कोण असतील. भारत स्वातंत्र्य झाला, भारताला राज्यघटना मिळाली. 26 जानेवारी 1950ला आपण राज्यघटना सुरू झाली आपली. मग ही राज्यघटनामध्ये जे काही अधिकार आहे, जे काही सवलती आहेत ते कोण्या नागरिकांना भेटतील किंवा भारतीय नागरिकांना भेटतील. मग भारताचे नागरिक कोण असतील, कारण तेव्हा भारत आणि पाकिस्तानचा जो काही फोड झाला होता पाकिस्तानचा भारतामधून, तर भारतीय कोण, पाकिस्तानचे कोण किंवा आणि दुसऱ्या कोणत्याही व्यतिरिक्त देशाचे नागरिक कोण आहेत आणि भारताचे नागरिक कोणाला म्हणायचं, हे सर्व अटी भाग 2 मध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. तर आपण ते बघूया. भारताचे नागरिक कोण असतील त्याच्याबद्दल कलमसुद्धा तिथे दिलेले आहेत. तर पहा, इथं थोडं एक महत्त्वाचं टॉपिक आहे, ते बघितल्यानंतर आपण कलम बघूया. पहा, घटनेच्या भाग 2 मधील कलम 5 ते 11 दरम्यान नागरिक तत्वाबद्दल तरतुदी देण्यात आल्या आहेत. म्हणजे 5 ते 11 मध्ये नागरिक तत्वाबद्दल बोलण्यात आलेलं आहे. म्हणजे भारताचे नागरिक कोण असतील हे बोलले आहेत. पण ते जे नागरिक आहेत ते नागरिक कोण्या दिवसाचे, फक्त त्या एका दिवसाचेच नागरिक, म्हणजेच त्या दिवशी कोण नागरिक असतील भारताचे हेच सांगितलेलं आहे भाग 2 मध्ये. तर पहा, मी तुम्हाला इथं वाचून दाखवतो काय म्हटलं. मात्र त्यामध्ये केवळ घटनेच्या प्रारंभी म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी कोणते व्यक्ती भारताचे नागरिक असतील याबद्दलच्याच तरतुदी देण्यात आल्या आहेत. म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे कोण नागरिक असतील याबद्दलच तरतूद देण्यात आहेत, फक्त त्या दिवशीच. मग त्या दिवशीपासून भारताचे नागरिक होतील हे सांगितण्यात आलेलं आहे. त्यामध्ये घटनेच्या प्रारंभानंतर नागरिक तत्वाचे संपादन किंवा समाप्ती कशी होईल याबाबतच्या कोणत्याही स्थायी अशा तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. नंतर घटना प्रारंभ झाल्यानंतर नागरिक तत्वाचं जे संपादन आहे, म्हणजे नागरिक आपण कसं मिळू शकता किंवा समाप्ती कशी होईल याबद्दल काहीही सांगण्यात आलेलं नाही. हे पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर नंतर पहा, कलम 11 नागरिक तत्वाचे संपादन व समाप्ती आणि नागरिक तत्वाबद्दलच्या अन्य सर्व बाबी संबंधी कायद्याद्वारे तरतूद करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आहे. म्हणजे कलम 11 नुसार जर नागरिकाचे संपादन, म्हणजे नागरिक आपल्याला घ्यायचा आहे, आपला भारताचा नागरिक करून घ्यायचा आहे किंवा त्याला भारताचं नागरिकता समाप्ती करायचा आहे, हे सगळं अधिकार कोणाला आहे, संसदेला आहे. हे लक्षात ठेवा. एखाद्या व्यक्तीला भारताचं नागरिक म्हणून संपादन करायचं आहे, हे कोण करू शकतं, संसद. आणि एखाद्या व्यक्तीचं नागरिक तत्व समाप्ती कोण करू शकतो, संसद करू शकतो. हे दिलेलं आहे घटनेमध्ये कलम 11 नुसार. आता पहा, या कायद्याचा वापर करून संसदने नागरिक तत्वाचा कायदा 1955 संमत केला. पहा, नागरिक तत्वाचा कायदा 1955ला काय केला, संसदने संमत केला. हे 2-3 पॉईंट तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण बघूया कलम. त्याच्यानंतर काय बघूया आपण, कलम 5 मध्ये काय म्हटलं ते आपण इथं बघूया. आता कलम 5. तर पहा मित्रांनो, तर घटनेच्या प्रारंभीचे नागरिक तत्व दिलेले आहेत. घटनेचे कलम 5, 6, 7, 8 यामध्ये घटनेच्या प्रारंभी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी कोणते व्यक्ती भारताचे नागरिक बनतील याची तरतूद देण्यात आली आहे. अशा व्यक्तींचे 4 गट केलेले आहेत. म्हणजे 4 गट केलेले आहेत. 4 गटामध्ये सांगितलं आहे की भारताचे नागरिक कोण असतील 26 जानेवारी 1950 रोजी. म्हणजे कोणते 4 गट, 5, 6, 7, 8 ह्या 4च याच्यामध्ये सांगितलेले आहेत की भारताचे नागरिक कोण असतील. याच्या अटीसुद्धा इथे दिलेल्या आहेत. तर आता कलम 5 मध्ये पहा, कलम 5 काय म्हटलं, घटनेच्या प्रारंभीचे नागरिक तत्व, म्हणजे घटना जेव्हा सुरू झाली तेव्हाचे नागरिक तत्व कोण असतील, कशावर आधारावर आहे ते नागरिक तत्व, अधिवासाच्या आधारावर. पहा, कलम 5 मध्ये घटनेच्या प्रारंभीचे नागरिक तत्व दिलं अधिवासाच्या आधारावर, म्हणजे तो अधिवास कुठं करत होता त्याच्या आधारावर. पहा, घटनेच्या प्रारंभी भारताच्या राज्यक्षेत्रात अधिवास असलेली प्रत्येक व्यक्ती भारताची नागरिक असेल. म्हणजे घटना जेव्हा सुरू झाली तेव्हा भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये जे माणूस राहत होता, अधिवास करत होता, तो काय असणार, भारताचा नागरिक असेल असं सांगितलं आलं. पण त्याच्यासाठी 3 अटी दिले. जर ती भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मली होती, पहा, जर ती भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मली असेल घटनेच्या प्रारंभी, तर ती भारतीय नागरिक असेल. हे असं आपल्याला 1 पॉईंटमध्ये सांगितलं. किंवा अजून एक अट दिली, तिच्या मातापित्यापैकी कोणीही एक भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मले होते. पहा, जर त्यांना जन्मला नसेल तर त्याच्या मातापित्यापैकी कोणीतरी एक जन्मला असेल तरी तो भारतीय नागरिक असेल, असं कलम 5 मध्ये सांगण्यात आलं. त्याच्यानंतर अजून एक अट आहे, ती अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी किमान 5 वर्षे इतका काळ भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यत निवासी असेल.
निवासी आहे. म्हणजेच घटनेच्या प्रारंभी लगतपूर्वी म्हणजे घटना जेव्हा सुरू झाली त्याच्या अगोदर जर किमान त्यानं 5 वर्ष जरी भारतात राहत असेल तरी तो काय असणार, भारताचा नागरिक असणार, असं ह्या कलम 5मध्ये सांगितण्यात आले आहे. 3 अटी दिल्या आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि कलम 5 घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्वाबद्दल सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आपण कलम 6 बघूया. कलम 6 काय दिलेलं आहे पहा. पाकिस्तानातून स्थलांतरितांचे नागरिकत्व, म्हणजे पाकिस्तानातून जे नागरिक भारतामध्ये आले त्यांचे नागरिकत्व कसं असणार आहे, तो भारताचा नागरिक कसा बनवू शकेल ह्याच्याबद्दल सांगितले कलम 6मध्ये. पाकिस्तानातून स्थलांतरितांचे नागरिकत्व पहा. पाकिस्तानातून भारतात स्थलांतर करून आलेला व्यक्ती घटनेच्या प्रारंभी भारताचा नागरिक असल्याचे मानले जाईल. पहा, घटनेच्या प्रारंभी जर पाकिस्तानातून एखादा व्यक्ती भारतात राहत असेल तर त्याला भारताचा नागरिक म्हणून मानले जाईल जर काय अटी दिलेत. तिचा किंवा तिच्या मातापित्यापैकी किंवा तिच्या आजीबाईपैकी कोणीही एकाचा भारतात जन्म झाला असेल. पहा, घटनेच्या प्रारंभी जर पाकिस्तानातून एखादा व्यक्ती भारतात आला असेल त्याला भारताचा नागरिक मानलं जाईल, पण त्याच्या मातापिता किंवा आजी आजोबापैकी कोणी एकाचा भारतात जन्म झाला पाहिजे तर तो भारताचा नागरिक असेल. घटनेच्या प्रारंभी भारतात आला असेल तर पाकिस्तानातून. त्याच्यानंतर दुसरी अट काय दिलं, अशा व्यक्तीने 19 जुलै 1948 पूर्वी स्थलांतर केले असेल व तेव्हापासून भारतात सामान्यत निवासी असेल तर. पहा, जर त्याचा आजी आजोबाचा जरी जन्म झाला नसेल पण तो 19 जुलै 1948 पूर्वीपासून भारतात राहत असेल तरी तो भारताचा नागरिक असेल असं सांगितलं. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे, अशा व्यक्तीने 19 जुलै 1948 नंतर स्थलांतर केले असेल, म्हणजे 19 जुलै 1948च्या अगोदर जर त्यानं भारतात राहत असेल पाकिस्तानातून येऊन तो भारतीय नागरिक असेल. जर त्यानं 19 जुलै 1948 नंतर येऊन जर भारतात राहत असेल तर काय केलं पाहिजे पाहताना नागरिक होण्यासाठी, नंतर स्थलांतर केले असेल व घटनेच्या प्रारंभपूर्वी समक्ष अधिकाऱ्याकडे अर्ज करून नागरिक म्हणून नोंदणी करून घेतली असल्यास. जर त्यानं 19 जुलै 1948 नंतर जर भारतात येत असेल तर घटनेच्या प्रारंभपूर्वी समक्ष अधिकाऱ्याकडे जर भारताच्या अधिकाऱ्याकडे जाऊन अर्ज केला असेल किंवा नागरिक म्हणून जर नोंदणी करून घेतला असेल तर तो भारतीय नागरिक होईल. पण मात्र असा अर्ज करण्यापूर्वी तो भारतात सलग 6 महिने निवासी असावा. हा अर्ज करण्याच्या पूर्वी 6 महिने तर भारतामध्ये काय पाहिजे त्यानं निवासी असलं पाहिजे, भारतामध्ये 6 महिने राहिला पाहिजे. 6 महिने राहिल्यानंतर तो अधिकाऱ्याकडे अर्ज करू शकतो, नागरिक नोंदणी करू शकतो नागरिक म्हणून. हे असे कलम 5 आणि 6 आपण बघितलेलो आहोत. पहा, इथं जर तुम्हाला समजलं तर हे तारीखी लक्षात ठेवा. जर तो व्यक्ती 19 जुलै 1948 पूर्वी स्थलांतर झाला असेल तर तो भारताचा नागरिक होईल. नंतर 19 जुलै 1948 नंतर जर स्थलांतर झाला पाकिस्तानातून तर त्याला काय करावं लागेल, अधिकाऱ्याकडे नाव नोंदणी करून घ्यावं लागेल. आणि नाव नोंदणी करण्याच्या अगोदर 6 महिने तर भारतामध्ये राहिल्यानंतरच तो नाव नोंदणी करू शकतो. अशा प्रकारे कलम 6 आणि कलम 5 आपण बघितलो आहोत. आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कलम 7 आणि कलम 8चा व्हिडिओ बघणार आहोत. जर कोण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.